नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही बघता आहात न्यूज 18 लोकमत. पुणे महानगरपालिकेच्या भामासखेड प्रकल्पाचं उद्घाटन सध्या होत आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या बोलतायत. थेट जाऊया तिकडे. त्याकरता मागच्या काळात देवेंद्रजी तुम्हाला आठवत असेल, तुम्ही मुख्यमंत्री असताना आम्ही सभागृहामध्ये मागणी केली होती की मुळशीचं पाणी पुण्याला पिण्याच्या करता द्यावं, ज्याच्यातनं वीज तयार होते. आता वीज सरप्लस आहे देशामध्ये, आजच्या घडीला सरप्लस वीज आहे. त्याच्यामुळे पाण्यापासून वीज तयार करण्याचं काम हे टाटाने कुठेतरी आता थांबवलं पाहिजे. टाटाला त्याच्याकरता पर्यायी काहीतरी व्यवस्था करून दिली पाहिजे. त्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांचंच एकमत आहे. तुम्ही त्यावेळेस अविनाश सुर्वेंच्या अध्यक्षतेखाली समिती केली होती. ते आता रिटायर झालेले आहेत, पण पुण्यात स्थायिक झालेले आहेत. मी त्यांच्याशी सतत बोलतोय किंवा त्याचा अहवाल लवकर द्या, त्याच्यातनं लवादाचा कुठला प्रश्न निघू नये, ही पण आमची सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि तिथनं 5-7 TMC काही पाणी मिळालं तर तेवढंच पाणी आपल्याला खालच्याही लोकांना देता येईल. किंवा पुढे वाढत असताना नवीन गावाचा समावेश करत असताना सगळ्यांनाच वाटतं की आम्हाला पाणी मिळालं पाहिजे. आणि मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, ज्या शहरांमध्ये पिण्याचं पाणी व्यवस्थितपणे मिळतं त्या शहरं झपाट्याने वाढतात. मी त्या शहरांची नावं महाराष्ट्रातली घेत नाही, परंतु काहीमध्ये उन्हाळ्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न एवढा गहन होतो की मागच्या काळामध्ये रेल्वेने पाणी आपल्याला न्यावं लागलं काही शहरांना. काहींनी गावं सोडली, शहरामधनं नातेवाईकांकडे राहायला गेले. अशा प्रकारचा पण अनुभव ह्या राज्यांनी घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळं पुण्याला नेहमीच सगळ्यांनी मिळून, राज्यकर्ते कुणी असू द्या, पण ह्याच्यातनं राजकारण आणता मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मी पण बघत होतो गेले 2-3 दिवस सारख्या बातम्या त्याच. काय झालं, अलीकडच्या काळामध्ये नवीन बातम्या दाखवायला नाही मिळाल्या की ह्या बातम्यांवर जोर धरला जातो. पण वास्तविक ठीक आहे, मीडिया त्यांचं काम करत असतो, पण निवडणुका होत असतात, निवडून येत असतात, कुणीतरी सरकार चालवतं, कुणी विरोधी पक्षामध्ये बसतं. त्याच्यातनं कुठले म्हणजे महापौरांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. मी त्यांना म्हणत होतो किंवा तुम्ही विरोधी पक्ष नेत्यांना विचारा त्यांना कुठली सोयीची असेल, कारण मी पुण्यात बऱ्याचदा असतो, मी ती काय तारीख ॲडजस्ट करीन. आणि शेवटी पुणेकरांचा हा महत्त्वाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न, पाणी हे जीवन आहे हे ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळेस ते पाणी सगळ्यांना दिलं पाहिजे. आज काहींच्या पोटात दुखत असेल, जे टँकर माफिया आहे ना, ते तर आज म्हणले असतील कुठनं यांना ही अवदासा आठवलीने पाणी द्यायला निघाले. म्हणजे मला आठवतं आहे काही भागात कसा टँकर माफिया चालायचे आणि कशा पद्धतीनं पाणी द्यायचे. म्हणजे मला इतकं वाईट वाटायचं की काही भागाचं प्रतिनिधित्व त्यावेळेस चंदननगर, खराडी, वडगाव शेरी हे सगळे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये होतं. नंतर ते वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ आणि आपल्या पुणे लोकसभा मतदारसंघात आलं. पण तेव्हा पण आम्ही तिथं हाऊस टू हाऊस करत असताना लोक म्हणायचे मतं देतो, फक्त पाणी द्या. अशा पद्धतीचा धानोरीचा परिसर असेल, तिकडचा सगळा परिसर असेल, सगळ्यांची तीच मागणी असायची. आणि बरेच दिवसाचं त्या भागातल्या लोकांचं स्वप्न ह्याच प्रत्यक्षात साकार होत आहे. त्याचा मनस्वी आनंद ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने माझ्यासारख्या पण कार्यकर्त्याला निश्चितपणे आहे. एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला इथं बोलवलं, विरोधी पक्षनेते आले. मी विरोधी पक्षनेत्यांचं जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने ह्या जिल्ह्यामध्ये, ह्या शहरामध्ये स्वागत करतो. चंद्रकांत दादा वगैरे आम्ही सगळे पुणे जिल्ह्यातले होते, जेव्हा बाकीचे आम्ही सगळे लोकप्रतिनिधी या नात्याने सगळ्यांच्याच वतीनं तुमचं त्या ठिकाणी स्वागत करतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील विकास कामामध्ये महाराष्ट्राची जी परंपरा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून चालत आलेली आहे, तीच परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न आपण सगळेजण ह्या निमित्तानं करत राहू. अजूनही पुण्याचे खूप प्रश्न, ज्याचा उल्लेख तुम्ही केला, रिंग रोडचा. एक रिंग रोड PMRD करू पाहत आहे, एक रिंग रोड रस्ते विकास महामंडळ करू पाहत आहे. आपल्या विमानतळाचा प्रश्न आहे, त्याच्याही संदर्भामध्ये परवाच राजनाथ सिंगांना भेटून पवारसाहेब आणि काही मान्यवर आलेले आहेत. काही प्रश्न असे आहेत की जिथं केंद्राची मदत लागणार आहे, काही प्रश्न असे आहेत की राज्य आणि केंद्र दोनाची मदत लागणार आहे. आणि त्याच्याबद्दल जसं आपला मेडिकल कॉलेज, ज्यावेळेस चंद्रकांत दादा आपण मागच्या वेळेस इकडे कुठला तरी कार्यक्रम पलीकडेच इथं घेतला होता, गॅलरीचं उद्घाटन, तर त्यावेळेस तुम्ही मेडिकल कॉलेजच्या बद्दलचं बोललेला होता. आपण लगेचच त्याला परवानगी दिली, परंतु आता केंद्राची परवानगी देवेंद्रजी त्याला लागणार आहे. तर ती परवानगी आली तर मग अजून एक मेडिकल कॉलेज आणि त्या निमित्तानं चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल आणि मुलांची मुलींची चांगली त्याच्यामध्ये उत्तम त्यांना सुविधा
आणि आमच्या नागरिकांच्या करता चांगली आरोग्य सेवा ही आम्हा पुणेकरांना देता येणार आहे. त्याच्यामुळे तेही काम आपल्याला गतीनं पुढं त्या ठिकाणी न्यायचं आहे. मेट्रोचं आहेच. आपला कामगार पुतळ्याच्या ठिकाणचा तिथल्या लोकांचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. त्यांनाही स्थलांतर करत असताना, शहराचा विकास करत असताना कुणालाही वाऱ्यावर सोडता कामा नये. त्यांची पर्यायी व्यवस्था ही केली गेलीच पाहिजे. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न हा सोडवला गेलाच पाहिजे. अशा प्रकारचं आपलं जे नियोजन सगळ्यांचं मिळून असतं त्याच. तर आपण बघितलं अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पुण्यातल्या या कार्यक्रमामध्ये एकाच व्यासपीठावर आलेले आहेत आणि सध्या अजित पवार पुण्यातल्या या विविध विकास कामांच्या बाबतीत बोलत आहेत. पण आपण बघितलं की हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आल्यानंतर या कार्यक्रमाची पुणेकरांना जेवढी उत्कंठा नव्हती तेवढी माध्यमांना नव्हती. अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला. 2-3 दिवसाच्या बातम्या द्यायच्या असतील तर तुम्ही मला चहाला बोलवा किंवा तुम्ही माझ्याकडे चहाला या, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. आता एकत्र मंचावर येणार म्हणजे काय कुस्ती खेळणार का, असा सवालही त्यांनी केला. 1 तारखेला अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस एका मंचावर येणार. आता मी एका मंचावर येणार म्हणजे काय कुस्ती करणार का गाणं म्हणणार हे समजायलाच वाव नाही. मला असं वाटतं दादा 2-3 दिवसाच्या बातम्या द्यायच्या असतील तर एकतर तुम्ही मला चहाला बोलवा, नाही तर माझ्याकडे चहाला या. म्हणजे 2-3 दिवस बातम्या आपल्या चालत राहतात. पण मला असं वाटतं की महाराष्ट्रातली एक परंपरा आहे की विकासाची कामं असतील, लोकहिताची कामं असतील, शहरांची कामं असतील, या संदर्भात सर्वांनी एकत्रितपणे पुढे जायचं असतं. एकमेकाला सहकार्य करून पुढे जायचं असतं. आणि या योजनेमध्ये तर जसं दादांनी सांगितलं की अनेक लोकांनी त्याच्यामध्ये खूप प्रयत्न या ठिकाणी केला, खूप मेहनत केली. राज्य सरकारने कोरोना काळात पैसे नाहीत अशी सबब सांगत 70 कोटींहून अधिकची बिलं काढली. साधारण 30% पेक्षा जास्त बिलात कमिशन घेतलं गेलं असा संशय आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाचा राज्य सरकारनं खुलासा करावा अशी मागणी भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केलेली आहे. या प्रकरणी कोर्टात जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. छगन भुजबळ यांच्या कार्यकाळात मुंबई प्रेसिडेन्सी क्षेत्रातील वादग्रस्त बोगस बिल होतं, ती बिलं देऊ नयेत अशी भूमिका सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांनी घेतलेली होती. याची आठवण देखील भातखळकर यांनी करून दिलेली आहे. अभियंते, इंजिनियर, मी चुकत नसेल तर नाईक त्यांचं नाव आहे, ते नांदेडवरनं इकडे आले नियुक्तीवर आणि गेल्या 7-8-9 महिन्याच्या कालखंडात जेव्हा कोविडच्या काळामध्ये जनतेला मदत करायला पैसे नाही आहेत असं सांगितलं जात होतं, या सर्व कालखंडामध्ये सुमारे 70 ते 80 कोटी रुपयाची बिलं, फर्जी बिलांचं पेमेंट हे केवळ या मुंबई प्रेसिडेन्सी इलाक्यातून त्या कॉन्ट्रॅक्टरना करण्यात आलं. मी आज माझ्याबरोबर सुमारे 1.5 कोटी 1.25 कोटी बिलांची कागदपत्र या ठिकाणी आणली आहेत. आणि ही जर का मी आपल्या सगळ्यांना याच्या कॉप्या देईनच की अनेक बिलं जी आहेत ही 11 सालची आहेत, 13 सालची आहेत, एखादं बिल तर 10 सालचं पण आहे. आणि या सगळ्यांचं पेमेंट पेड 30 नोव्हेंबर 2020, पेड 30 नोव्हेंबर 2020. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नववर्षाच्या सुरुवातीला राज्यातल्या जनतेशी संवाद साधला. कोरोना काळामध्ये आपले पोलीस फ्रंटलाईनवर लढले. जी काही परिस्थिती नियंत्रणात आहे ती पोलिसांमुळेच आहे असं म्हणत मुंबई पोलिसांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलं. इतकंच नाही तर कोरोनाच्या काळात आपण लॉकडाऊन केलं, निर्बंध लादले, वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला. पोलिसांनी वर्क फ्रॉम होम केलं असतं तर क्षणभर विचार केला पाहिजे. पोलिसांनी वर्क फ्रॉम होम केलं असतं तर काय झालं असतं, पण तसं झालं नाही. पोलीस फ्रंटलाईनवर काम करत होते आणि म्हणूनच कोरोनाची ही स्थिती नियंत्रणात आली. कोरोनासोबतच्या लढ्यात अनेक पोलीस शहीद झाले, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केलं. एक तर कालची रात्र तुम्ही जागून काढलेली आहे आणि परत सकाळ सकाळ मी म्हणजे ताणतणाव, आणखीन एक तणाव. तर मला आशा आहे की तसा ताणतणाव मी काय तुम्हाला त्रास दिलेला नसावा. मी आलोय, तुमचा कुटुंबीय म्हणून आलेलो आहे.
मरे जे परमवीरजी आपण बोललात की आपल्या पोलीस दलाची बदनामी करण्याचा प्रयत्न होऊ दे, ते बदनामी करण्याचे तोंड आता बंद झालेली आहेत. कारण तुमचं कर्तृत्व जे आहे त्या कर्तृत्वाला तोड नाहीये. ही जी परंपरा आहे ती मला वाटतं 100-150 वर्षापूर्वीपासूनची आहे. आणि ही परंपरा एवढी मोठी असल्यानंतर आणि तुमचं कर्तृत्व हे अगदी सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ असल्यानंतर कोणी किती आदळआपट केली तरी तुमच्या कर्तृत्वाला कोणी जरा सुद्धा डाग लागू देणार नाही, हे तर माझं वचन आहे. पण लावू शकणार नाही ही खात्री आहे. औरंगाबादच्या नामांतराच्या वादात आता मनसेनं देखील उडी घेत आक्रमक भूमिका घेतलेली आहे. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करावं, अन्यथा मनसेला आंदोलन करावं लागेल आणि ते सरकारला परवडणार नाही, असा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिलेला आहे. तसंच काँग्रेसला मराठी अस्मितेशी कोणतंही देणं घेणं नाही, ते संयुक्त महाराष्ट्राला विरोध करतीलच, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. संभाजी महाराज हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाच्या आणि प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाच्या अस्मितेचा विषय आहे. जर संभाजी महाराजांचं नाव औरंगाबादला देण्यात येणार असेल तर कुठला समुदाय नाराज होणार आहे हे मला काँग्रेसकडनं जाणून घ्यायची इच्छा आहे. आणि जर तो कुठला समुदाय नाराज होणारच असेल तर त्याला पाठिंबा देण्याचं काम काँग्रेस का करते हा महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे काँग्रेसला कुठल्या मतांसाठी म्हणून जर हा विरोध करत असेल तर ते महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं दुर्दैव आहे. जे लोक सत्तेत बसलेले आहेत, ज्या मराठी माणसांच्या जीवावर तुम्ही सत्तेत बसलेले आहात, त्यांच्या जर अस्मितेची तुम्हाला, आणि काँग्रेसचं जर आपण बघितलं तर इवन संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणारी काँग्रेसच होती की. त्यामुळे महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्मितेबद्दल काँग्रेसला जरासुद्धा देणं घेणं नाही आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होतंय. दरम्यान शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनीही औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण करण्याची मागणी केलेली आहे. तसंच अहमदनगरचं अंबिकानगर नामकरण करावं अशी देखील मागणी त्यांनी केलेली आहे. संभाजीनगरमध्ये सर्व जनतेची देखील अपेक्षा आहे की ते नामकरण झालं पाहिजे आणि ते अपेक्षितच आहे. औरंगजेब आपल्याकडे जे होऊन गेले ते आपल्या देशातले नाही, पण त्या लोकांची मागणी आहे तिथली संभाजीनगर व्हावा, हे खासदार म्हणून माझी देखील त्या ठिकाणी आहे. ह्या संदर्भात आमचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री योग्य ते निर्णय घेतील. पण नगर जिल्ह्याचं पण अंबिकानगर करावं ही देखील त्यावेळेस मागणी आहे आणि त्या मागणीचा आम्ही पाठपुरावा करू. औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर हा आमचा राजकीय मुद्दा नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. तसंच हा निवडणुकीचा नाही तर भावनिक मुद्दा आहे. काँग्रेसचा या नामांतराला विरोध आहे. शिवसेनेला नामांतर हवं आहे, यात आम्हाला पडायचं नाही, असंही पाटील यांनी म्हटलंय. गेल्या 2 दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतराचा वाद चांगलाच रंगलाय. महाविकास आघाडीमध्ये एकत्र असलेले काँग्रेस आणि शिवसेना या मुद्द्यांवरून जाहीर वाद घालतायत. राष्ट्रवादीनं मात्र यावर मौन बाळगल्याचं दिसतंय. ज्यावेळेला हे गोधड्या भिजवत होते त्यावेळेला बाळासाहेबांनी ही मागणी केली आहे. आनंद आहे ना, मग ती बाळासाहेबांनी केलेली मागणी आता लावून धरा. काँग्रेस तर असं म्हणते की बा आम्ही औरंगाबादचं नाव बदलू देणार नाही, तर शिवसेने भूमिका घोषित करावी. आणि शिवसेने भूमिका काय घोषित करावी, त्या दोघांमधला विसंवाद याविषयी आम्हाला काही पडलेलं नाही. आमची भूमिका औरंगाबादचं नाव आहे संभाजीनगर झालं पाहिजे, हे 100% राहणार. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोरेगाव भीमा इथल्या स्मृतीस्तंभाला भेट दिली आणि यानंतर माध्यमांशी बोलताना आठवले यांनी मी रिपब्लिकन ही नवी संकल्पना मांडलेली आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हे जे 2021 वर्ष आहे, या वर्षामध्ये शेतकरी असतील, शेतमजूर असतील, कामगार असतील, दलित असतील, आदिवासी असतील, ओबीसी असतील, सवर्ण असतील, या सर्व लोकांना न्याय देण्यासाठी हे मोदी सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. आणि 2021मध्ये मात्र जो कोविड-19 आहे तो संपलेला असेल, त्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आता मी रिपब्लिकन, माझी घोषणा आहे की मी रिपब्लिकन, अशा पद्धतीनं प्रत्येकाने म्हटलं पाहिजे मी रिपब्लिकन. आणि त्या मी रिपब्लिकनला प्रोत्साहन देण्यासाठी मी सगळ्या देशभरामध्ये मी प्रयत्न करणार आहे आणि रिपब्लिकन पक्ष साऱ्या देशामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. नागपूरचे पालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे. थेट जाऊया तिकडे.
सेवा थोड़ी देंगे। सर ये बताएं कि जो ड्राइवर होने वाला है कितने लोगों को दिया जा रहा है, कितने सेंटर से किस तरीके की तैयारी की गई है? कल अपना नागपुर कॉरपोरेशन के तरफ से ज़िला में जो 3 सेंटर है उस पर एक सेंटर अपना कॉरपोरेशन के एरिया में होने वाला है, वो अपना यूपीएससी केटी नगर, ऐसे यूपीएससी केटी नगर पे अपना ड्राई रन होगा। इस ड्राई रन में 25 हेल्थ केयर वर्कर्स को हम वैक्सीनेशन का एक ड्राई रन करेंगे, एग्जैक्ट वैक्सीनेशन नहीं करेंगे, वैक्सीनेशन का ड्राई रन करेंगे। 25 हेल्थ वर्कर हमने सेलेक्ट किया, उसका रजिस्ट्रेशन भी हो गया। उनका काम करने वाला उधर का जो 4 लोगों का टीम है अपना वैक्सीनेशन का टीम, वो भी काम करेंगे। उनका जो सुपरविजन वगैरह बाकी में एमओजन बाकी लोग करेंगे। इस पे ड्राई रन के द्वारा अपना जो प्लानिंग हुआ वो प्लानिंग को, और जो कुछ सॉफ्टवेयर्स अभी अपने पास आ गए, जो कोविन का सॉफ्टवेयर, और उस पर जो डेटा एंट्रीज वो टाइम पे उनका ये करने का कॉल सेंटर्स तैयार किया गया गवर्नमेंट के द्वारा, वो सब चीज़ का कैसे काम कर रहे हैं। वर्किंग में जब हम जाएंगे उस समय पे कुछ लैकना कुछ है क्या, उस पर हमारा यूजेज प्रॉपरली हो रहेगा। सबसे इम्पोर्टेंट अपना कर्मचारी को इस चीज़ को हैंड्स ऑन एक्सपीरियंस होना चाहिए। इस चीज़ के लिए हम ड्राई रन कल करेंगे, 9 to 11 पे करेंगे। सर ये बताएं कि जो 25 लोगों का चयन किया गया वो कौन से लोग हैं, किस तरीके के? सबसे इम्पोर्टेंट, किसी को वैक्सीन होने वाला नहीं है, एक वैक्सीन का सिमुलेशन होने वाला है। ये 25 लोग हमारा हेल्थ केयर वर्कर है अपना एनएमसी का। क्या उन लोगों का 31,000 जो आप लोगों ने जिक्र किया उनमें उनका नाम दिया गया है? ये 31,000 का अपना डेटाबेस तैयार हुआ है, उस पर उनका नाम है वो 25 लोग। उद्या आपला कोरोनाचं वॅक्सिनेशनचं एक ड्राय रन आपल्या नागपूर महापालिकेच्या UPSC केटी नगर UPSCमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे। या ड्राय रनमध्ये आपण एक 25 हेल्थकेअर वर्कर्स, नागपूर महापालिकेचे हेल्थकेअर वर्कर्सना आपण रजिस्ट्रेशन करून घेऊन त्यांच्यासाठी एक सिम्युलेशन एक्सरसाइज आपण करणार आहोत। त्यामध्ये वॅक्सिनेशनचं टीम राहणार आहे आणि त्यांच्यासाठी मदतीला बाकीच्या मेडिकल ऑफिसर्स बाकी लोक राहतील आणि एकंदरीत एक 2 तासाचा कार्यक्रम आपण आयोजित करण्यात आलेले। यामध्ये आपण कोविन ॲपचा वापर, आपला लोकांना कशा प्रकारचा आयडेंटिफिकेशन करायचं येणारी माणसाला, आणि वॅक्सिनेशन झाल्यानंतर रिपोर्टिंग, आणि या संदर्भात जे काही तांत्रिक आणि मेडिकल रिलेटेड शंका तयार झाल्यास निर्माण झाल्यास त्याच्यासाठी शासनाद्वारे तयार करण्यात आले कॉल सेंटरचा वगैरे कशा प्रकारचा उपयोग करायचा आहे, अशी सर्व गोष्टींचा एक प्रकारचा एक पूर्वतयारी अशा प्रकारे उद्या होणार आहे। उद्या 9 ते 11 दरम्यान होतील। सर 4 तारखेला शाळा सुरू होणार, त्यासाठी काय गाईडलाईन्स घालून दिले आणि ज्या टीचर्सचे टेस्ट येतील त्यांनाच तुम्ही शिकवण्याची परमिशन देणार आहे का? हा 4 तारीखला आपल्या नागपूर शहरामध्ये शाळा सुरू होण्याचं आपण परवानगी दिलेली आहे। यामध्ये महत्त्वाचं आहे 2 महत्त्वाचे मुद्दा आहे। प्रत्येक टीचर्सला RT-PCR टेस्टचा नेगेटिव्ह रिपोर्टचं बंधनकारक करण्यात आलेले, आणि त्यामध्ये जे विद्यार्थी येतील विद्यार्थ्यांचा पालकाकडून कन्सेंट ते सुद्धा अनिवार्य करण्यात आलेले। या दोन्ही तयार झालेले घेतल्यानंतरच संबंधित शाळा व्यवस्थापन समितीने त्यांचं पुढे जाणे अपेक्षित आहे। म्हणजे एकंदरीत आपण परवानगी दिलेली आहे, त्याच्यानंतर इट्स अ व्हॉलेंटरी फॉर द इंडिव्हिज्युअल स्टुडंट्स टू डू। आणि या गोष्टी करत असताना शाळामध्ये सॅनिटेशन, तिथल्या ठिकाणीचा सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणे, हे सर्व गोष्टींचा शालेय व्यवस्थापन समितीने काळजी घेण्यासाठी सूचना देण्यात आली। 3 दिवस शिल्लक आहे, किती शिक्षकांची चाचणी झाली आहे तर किती पॉझिटिव्ह आढळले शिक्षकांचा जवळपास शिक्षक आणि नॉन टीचिंग स्टाफ मिळून आहे, त्याच्यापैकी जवळपास 3,300च्या जवळपास लोकांचे टेस्ट झाले। सर सेकंड लॉट आने का लिए बार बार कहा जाता है कि सेकंड लॉट आने वाला है क्या, ऐसा मेरा सवाल है। मेरा कहना है पहला लॉट भी ख़त्म नहीं हुआ, इसलिए पहला लॉट का भी अपने पास पॉजिटिव है, इसलिए हम वेव के बारे ना बात करके अपने पास कोरोना है वो सत्य है, उसके ऊपर अपना ध्यान देना चाहिए हर लोगों को।
तर आपण आत्ताच पाहिलं नागपूरचे पालिका आयुक्त उद्या नागपूरमधल्या 3 केंद्रांवर कोरोना लसीच्या ड्राय रन संदर्भातली नेमकी काय काय प्रक्रिया असणार आहे, त्याचं नियोजन नेमकं कसं असणार आहे याबद्दलची माहिती देत होते. पुढची बातमी बघूया. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये भक्तांची मांदियाळी असून ओस पडलेले रस्ते आता भक्तांनी फुलून गेलेत, तर व्यावसायिक सुद्धा आता भक्तांच्या गर्दीनं आनंदी झालेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेत व्यवसाय सुरू झालेले आहेत. नवीन वर्षाचं स्वागत अनेक साई भक्तांनी साई दर्शनानं केलेलं आहे. शिर्डीमध्ये साई भक्तांची मांदियाळी दिसतेय. साई नामाचा जयघोष शिर्डीमध्ये ऐकायला मिळतो आहे आणि मोठ्या संख्येनं साई भक्त शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत. साई नामाच्या जयघोषानं शिर्डी नगरी दुमदुमून गेलेली आहे आणि आपण बघितलं तर साईंच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत. एक पुढची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. सिरमच्या लसीला काही अटींवर मान्यता देण्यात आलेली आहे. कोरोना लसी संदर्भात ही सर्वात मोठी बातमी सध्या आपल्या समोर येते आहे. सिरमच्या लसीला काही अटींवर मान्यता देण्यात आलेली आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आहेत सध्या फोन लाईनवरनं. प्रशांत, काय नेमकी बातमी आहे? ही सूत्रांची माहिती आहे. महत्वाचं म्हणजे आज दिवसभर बैठकींचे सत्र झालेले आहे. खास करून जर बघितलं तर जी एक्सपर्ट कमिटी आहे, एक्सपर्ट कमिटीची बैठक होती. DCGIची ज्याला औषध नियंत्रण महानियंत्रकाची बैठक होती. त्यामध्ये या बैठकीमध्ये सिरमची जी ऑक्सफर्ड आणि सिरमची लस तयार झालेली आहे त्या कोव्हॅक्सिनला आज या एक्सपर्ट कमिटीने मंजुरी दिल्याची माहिती पुढे आलेली आहे. सूत्रांची माहिती आहे. ही अतिशय मोठी बातमी आहे कारण की गेल्या अनेक दिवसापासून या लसीची देशाला अपेक्षा होती, संपूर्ण भारताला. आपल्याला माहित असेल यापूर्वी याच लसीला इंग्लंडमध्ये देखील मान्यता मिळाली आहे. त्यानंतर सिरमनी या संदर्भात आज पुन्हा एकदा आपलं संपूर्ण प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर प्रेझेंटेशन दिलं होतं. त्याच्या आधारावरती काही परिस्थितीजन्य अटींच्या आधारावरती ही परवानगी देण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे. लवकरच याची औपचारिक घोषणा होईल असं म्हणता येईल. बिलकुल. प्रशांत, नेमका आणखी किती वेळ लागेल औपचारिक घोषणा व्हायला? कारण अतिशय महत्वाची बैठक पार पडली, आपण माहिती देत होतात. नेमकी ही प्रक्रिया कशी असणार आहे, काही त्याबद्दलची प्राथमिक माहिती समजू शकलेली आहे का? आपल्याला माहित असेल की कोव्हॅक्सिनच्या ज्या लसीच्या संदर्भात आजची 4थी बैठक होती. यापूर्वी 3 बैठकी झाल्या. त्या 3 बैठकींमध्ये विविध पातळीवरती आपत्कालीन मंजुरी मिळावी अशी मागणी सिरमच्या वतीनं करण्यात आली होती. पण त्यानंतर DCGIच्या वतीने याला सलग वारंवार प्रस्ताव सादर करून सुधारणा करण्याच्या आणि टेस्टचे जे रिझल्ट आहे, जेही गेल्या 3 चाचण्या झालेल्या आहेत त्याचे संपूर्ण अहवाल मांडण्याची सूचना दिली होती. त्याच्या आधारावरती आज संपूर्ण अहवाल तो मांडण्यात आला. संपूर्ण प्रेझेंटेशन आज सिरमच्या संस्थेच्या वतीनं आजच्या जे एक्सपर्ट कमिटीची बैठक होती त्यामध्ये सादर करण्यात आलं. त्याच्या आधारावरती एक्सपर्ट कमिटीने आता मंजुरी दिलेली आहे असं म्हणावं लागेल. त्यानंतर आता भारत सरकार याला मंजुरी देईल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं पुन्हा एकदा या संदर्भात कोविडच्या संदर्भातली जी मंत्रिमंडळाचा समूह आहे याची बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर याला एक प्रक्रियात्मक पद्धतीने याला परवानगी मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पण आजच्या घडीला हे महत्वाचं आहे की एक्सपर्ट कमिटीने कोव्हॅक्सिनला हिरवा कंदील दिलेला आहे. बिलकुल प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. कोरोना लसी संदर्भात ही एक सर्वात मोठी बातमी आता येते. सिरमच्या लसीची काही अटींवर शिफारस करण्यात आलेली आहे. लसीला काही अटींवर मान्यता देण्यात आल्याचं समजतंय. पुढची बातमी बघूया. महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरला स्ट्रॉबेरीनं जगभरात ओळख दिली. पण स्ट्रॉबेरीच्या शेतीला जमीन कमी पडू लागल्यानं शेतकऱ्यांनी आता एक नामी शक्कल लढवली आहे. महाबळेश्वरातील सह्याद्रीच्या डोंगर रांगांना आपल्या रंगानं आणि चवीनं वेगळी ओळख निर्माण करून देणारी स्ट्रॉबेरी साता समुद्रापार पोहोचली आहे. पण स्ट्रॉबेरीच्या शेतीच्या वाढीला डोंगर रांगांमुळे जमिनीची कमतरता जाणवतीये.
जमीन तयार करणं शक्य नसलं तरी त्याला पर्याय दिलाय महाबळेश्वरातल्या प्रगतशील शेतकरी प्रवीण भिलारेंनी। त्यांनी 2 गुंठे जागेत हायड्रोपोनिक पद्धतीनं शेती सुरू केली आहे। व्हर्टिकल फार्मिंगसाठी थर्माकोलच्या कुंड्या आणि त्यात मातीऐवजी कोकोपीट म्हणजेच नारळाची भुकटी वापरली आहे। जर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत जर सर विचार केला आपण तर हा परवडण्यासारखा आहे व्हर्टिकल फार्मिंग। कारण इथं पहिल्यांदाच आपल्याला इनिशियल इन्व्हेस्टमेंटच करावी लागते हे स्ट्रक्चर उभं करण्यासाठी। ते एकदा झालं तर नंतर हे स्ट्रक्चर जवळपास आपण 10 वर्ष असंच्या असं आपण वापरू शकतो। ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला झाडं बदलावी लागतात प्रत्येक वर्षी, ते आपण कन्व्हेन्शनमध्ये पण करतोच। मग त्याच्या व्यतिरिक्त इतर काही खर्च नाही आहे आणि मुख्य म्हणजे आपल्याला इथं फर्टिलायझर्स खूप कमी यूज करावे लागतात, त्याची बचत होते। मग त्याच्याप्रमाणे आपला खर्च वाचतो आहे व्हर्टिकल फार्मिंगमध्ये। व्हर्टिकल पद्धतीनं केलेल्या या शेतीला ड्रीपनं पाणी दिले जात आहे, त्यामुळे स्वाभाविकच पाण्याची बचत तर होतीयच, शिवाय त्यांचं उत्पन्नही प्रचंड वाढलंय। इतर शेतकरी सुद्धा या पद्धतीचा आता अवलंब करू लागले। त्याचा फायदा असा होतो की हे आहे व्हर्टिग्रो, कमी जागेत जास्त उत्पन्न होते। हे एक टावरमध्ये 20 स्ट्रॉबेरी लागतात, 2 फुटात 20 झाडं आणि जमिनीवर 2 फुटात फक्त 2च झाडं लागतात। महाबळेश्वर मध्ये येणाऱ्या पर्यटकांना व्हर्टिकल शेतीचं आकर्षण वाढू लागलंय। पर्यटक लाल भडक स्ट्रॉबेरी बाजारातून विकत घेण्याऐवजी स्वतःच्या हातानं तोडून खाण्याला पसंती देत आहेत। दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चालली आहे, पण जमीन तितकीच आहे। अशा वेळी नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे शेतीचं क्षेत्र आणि उत्पादन वाढवणं शक्य होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा। एका छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे, लगेच परत येऊया। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। केंद्र सरकारनं कांद्याची निर्यात बंदी 1 जानेवारीपासून रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि कांदा भावातील पडझड लागलीच नियंत्रणात आली। तरीही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होण्यासाठी आणखी 22 दिवस तरी लागणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। आपल्या देशानं घेतलेल्या या निर्णयामुळे पाकिस्तान आणि तुर्कस्तान या देशांनी तात्काळ आपला कांदा एक्सपोर्ट दर कमी केलाय, तरीही याचा कोणताही परिणाम भारतीय कांद्यावर होणार नाही असा विश्वास शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय। सरकारनं पुन्हा एकदा निर्यात बंदी करू नये ही शेतकऱ्यांची मागणी कायम आहे। कांदा उत्पादक शेतकरी, आडते आणि व्यापारी यांच्या सोबत आमचे नाशिकचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी केलेली ही बातचीत पाहूया। कांद्याची निर्यात बंदी खुली केली, आणखीन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आणि हा सगळ्यात जास्त ज्याला 7 महिने कालावधी लागणारा गावठी कांदा हा बाजारातनं जायची वेळ आली आणि रांगडा कांदा यायची वेळ आली। आणि आपण बघा बाजार समितीमध्ये काय परिस्थिती आहे ती। अक्षरशः कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा खरं तर बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्रीस येणं अपेक्षित होतं, पण ही आवक अत्यंत घटलेली आहे। तर शेतकरी सुद्धा हुशार झाले। निर्यात जरी उठवली गेली असली तरीही खरोखर कांदा हा तत्काळ बाजारात येणं महत्त्वाचं आहे का? शेतकऱ्याला कांद्याला भाव मिळणार तेही महत्त्वाचं आहे का? किंवा निर्यात बंदी खुली झाली तर आपल्या देशाच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला किती मोठा फायदा मिळू शकेल? खरं तर तुम्ही सगळे तेच लोक आहात की जे खऱ्या अर्थानं कांद्याची जागतिक बाजारपेठ सांभाळतात। आपल्या देशाचा कांदा निर्यात बंदी खुली झाली, पण काही देशांनी मात्र भाव लगेच पाडले। किती फरक पडणार? असं आहे, केंद्र सरकारने जो निर्यातबंदीचं कांद्यावरची उठवली त्याचं निश्चित स्वागत आहे, परंतु असं झालेलं आहे की आज जरी आपण 1 तारीखपासून दिली तर आमचा माल पोहोचता 21 दिवस लागतात।